नमस्कार. या गीता संध्या सर्वांचे मनापासून स्वागत करते. नै नाय नच्या अनुस्वाराचा हलंत य, कारण अनुस्वाराच्या पुढे छ आहे. च छ ज झ च अनुनासिक य, म्हणून अनुस्वाराचा उच्चार य. छिंदंती शस्त्राणी, छिंदंती मध्ये काही येणार नाही, कारण द ला न जोडलेला आहे, ते द च अनुनासिक आहे. त ला पण न जोडलेलं आहे, ते त च अनुनासिक आहे. शस्त्राणी श वराघात. नैनय न च्या अनुस्वाराचा हलंत न, नैनन, कारण अनुस्वाराच्या पुढे द आहे. त थ द ध च अनुनासिक न, म्हणून न च्या अनुस्वाराचा हलंत न. दहती पावकहा. न चैनं, न च्या अनुस्वाराचा हलंत ङ, वाङ्मयातला ङ, कारण अनुस्वाराच्या पुढे क आहे. क्लेदयन्त्यापो, काही नाही, कारण याच्या पुढे जरी जोडाक्षर दिसत असलं तरी ते न नी जोडलेलं आहे, ते त च अनुनासिक आहे. न शोषयती मारुतहा, काही नाही पुढे. नै नाय, इथे दोन्हीचा उच्चार नाय नाय होऊ शकतो. तर नै, न वर दोन मात्रे नै आणि त्यानंतर नाय. नैनाय छिंदन्ति शस्त्राणि. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. नैनाय छिंदन्ति शस्त्राणि. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. म्हणा. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. अजून एकदा करा. नाय नाय नको. नै नाय. हा, बरोबर. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकहा. नैनं दहति पावकहा. म्हणा. नैनं दहति पावकहा. नैनं दहति पावकहा. नैनं दहति पावकहा. पूर्ण ओळ. नैनाय छिंदन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकहा. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकहा. म्हणा. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकहा. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकहा. खालची ओळ. न चैनं क्लेदयन्त्यापो. न चैनं क्लेदयन्त्यापो. न चैनं क्लेदयन्त्यापो. न चैनं क्लेदयन्त्यापो. म्हणा. न चैनं क्लेदयन्त्यापो. न चैनं क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतहा. न शोषयति मारुतहा. हा, दोन्ही शचे फरक दाखवायचे. न शोषयति मारुतहा. न शोषयति मारुतहा. छान. न शोषयति मारुतहा. न शोषयति मारुतहा. पूर्ण ओळ. न चैनं क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतहा. 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 म्हणा. न चैनं क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतहा. न चैनं क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतहा. पूर्ण श्लोक. नैनाय छिंदन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकहा. न चैनं क्लेदयन्त्यापो. न शोषयति मारुतहा. नैनाय छिन्दन्ति शस्त्राणि. नैनं दहति पावकहा.
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनन्दति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनन्दति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. छान. आज आपण जे श्लोक शिकलो आहोत त्याचा अर्थ आपण जाणून घेऊया. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः. अन्वय असा आहे, एनं शस्त्राणि न छिन्दन्ति, एनं पावकः न दहति, एनं आपः न क्लेदयन्ति, एनं च मारुतः न शोषयति. आत्मा, आत्म्याचं रूप नेमकं काय आहे हे या श्लोकात सांगतात. हा प्रसिद्ध श्लोक आहे. अगदी जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकर आपल्या त्या काळ्या पाण्याची शिक्षा भोगत होते अंदमानमध्ये, तेव्हा त्यांनी या आशयाचं एक कवन केलेलं आहे. अनादिमी अनंतमी अवध्यमी मला मारिल रिपू जगती असा कवण जन्मला अनादिमी अनंतमी. हे सगळं जे तत्वज्ञान आलं ते आत्मरूपाच्या भानातून जाग होणारं तत्वज्ञान आहे. आत्मरूपाचं भान झालं, मी कोण आहे असं कळलं की मग भीती नाहीशी होते. कारण आत्मा कसा आहे त्याचं वर्णन या श्लोकात आलंय. न एनम, एनम नाम आत्मानम, आत्मानम एनम न छिन्दन्ति शस्त्राणि, शस्त्राणि न छिन्दन्ति. कोणतीही अस्त्रशस्त्र कितीही घातक कितीही मारक असोत, पण ही अस्त्रशस्त्र या आत्म्याला छेदू शकत नाहीत. हा अच्छेद्य आहे. नैनम दहति पावकः, पावक म्हणजे अग्नी, अग्नी या आत्म्याला दहती न दहती म्हणजे जाळू शकत नाही. शस्त्र त्याला छेदू शकत नाही, अग्नी त्याला जाळू शकत नाही. न च एनम क्लेदयन्ति आपः, आपः च एनम न क्लेदयन्ति. आप म्हणजे जल, पाणी, आणि पाणी त्याला भिजवू शकत नाही, ओलं करू शकत नाही किंवा बुडवूही शकत नाही. आपल्याला भीती असतात ना वेगवेगळ्या, म्हणजे लहान मुलांमध्ये या भीती पटकन दिसतात. पाण्याची भीती, बुडू की काय अशी भीती वाटते. आगीची भीती, भाजून पोळून निघू की काय ही भीती, किंवा शस्त्राची धारदार सुरीची भीती की लागली तर. लहानपण जरी मागे पडलं तरी अनेक लोकांना लहानपणच्या यांच्या काही कटू अनुभव किंवा कटू स्मृतीमुळे ह्या वस्तूंची भीती वाटते. किंवा काही वेळेला मागच्या जन्मीचे अनुभव त्या जीवात्म्याबरोबर प्रवास करून आलेले असतात आणि जन्मतः या गोष्टींपासून आपल्याला काहीतरी फार मोठा धोका आहे, दूर राहावं, इतकी भीती या जीवाच्या ठाई वास करून असते. समाजातही अशा अनेक केसेस दिसतात की छोटा दिवा जरी दिसला, अग्नी जरी दिसला तरी लोक घाबरतात की आग आहे. सुरी दिसली तरी मला काहीतरी होईल, नकोच, ती माझ्या हातातच देऊ नका, कात्री नको, कोणतीही अणुकुचीदार वस्तू नको. का? तर भीती. आत्मा कसा आहे, त्याला अस्त्रशस्त्र छेदू शकत नाहीत, अग्नी त्याला जाळू शकत नाही, पाणी त्याला भिजवू किंवा बुडवू शकत नाही. न शोषयति मारुतः, किंवा वारा, वायू, मरुत किंवा मारुत म्हणजे वारा, हा वारा त्याला शुष्क करू शकत नाही, त्याला वाळवून टाकू शकत नाही किंवा त्याला उडवून नेऊ शकत नाही. न शोषयति, शोषण करणं. शोषण म्हणजे काय? सुकवून टाकणं, त्यातला रस काढून त्याला जीर्ण करून टाकणं, हे तो वायू करू शकतो. किंवा आपण
वस्त्र वाळत घालतो. वस्त्र वाळत कसं घालतो? ते ओलं असतं. ते जेव्हा आपण वाऱ्यावर घालतो, वारा जेव्हा लागतो तेव्हा त्यातलं पाणी, आपसूक पाण्याचा अंश हा वाफ होऊन निघून जातो. हे काम वाऱ्यामुळे आणि उन्हामुळे अर्थात घडतं. तर असा वारा आत्म्याला शुष्क करू शकत नाही, वाळवू शकत नाही किंवा उडवूनही टाकू शकत नाही. न शोषयति मारुतः, असा आत्मा आहे. थोडक्यात ज्या या देहाचा विचार करता वेगवेगळी संकट, भीती, भय किंवा धोके हे या देहाला वाटत असतात. मग त्याच्यामध्ये महाभूतांचे धोके आहेत, अस्त्र शस्त्र. आधुनिक काळामध्ये इतक्या मरणाच्या सोयी सुविधा झाल्या आहेत मरण्यासाठीच्या, काय काही सांगायला लागत नाही. अगदी साधी टाचणी जरी असली, अपघात घडतो, काय खाता खाता गळ्यात जाते, घशात ती अडकून बसते आणि त्यांनी झालेल्या इजामुळे किंवा त्यांनीही काही वेळेला जीव निघून जातो. काहीतरी विषाक्त द्रव्य पोटात जातं, फूड पॉयझनिंग होतं, कळलेलंही नसतं. आवडीचा पदार्थ खाता खाता इतका तो छान एन्जॉय करतो आणि दुसऱ्या दिवशी उठतच नाही. का? फूड पॉयझनिंग झालं. या सगळ्या भीती जेव्हा आपल्याला भेडसावत असतात, आपल्याला प्राणांतिक गोष्टींची भीती वाटते की अरे माझ्या जीवाचं याने बरं वाईट झालं तर हे नको बापरे. पण ह्या सगळ्या भीती या देहबुद्धीमुळे येतात, देहदृष्टीने येतात. कारण या सगळ्या गोष्टींचा परिणाम, प्रभाव, दुष्प्रभाव हा देहावर आहे. आत्मा या सगळ्याच्या पलीकडे असल्यामुळे या कशाची भीती त्या आत्म्याला भासत नाही. त्यामुळे आत्मदृष्टीने पाहता मी निर्भय आहे. निर्भय बनो असं तोंडाने सांगून पुरत नाही. त्याच्यासाठी आत्मरूपाचं भान जागं व्हायला लागतं, आत्मज्ञान जागं व्हायला लागतं. एकदा आत्मज्ञान जागं झालं की मगच खऱ्या अर्थाने निर्भयत्व, अभयत्व प्राप्त होतं.